व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्त अशी भरलेली ढोबळी मिरची करणार आहोत. तुम्ही भरलेलं वांगं तर खाल्लंच असन, पण अशा पद्धतीने ढोबळी मिरची तुम्ही नक्की करून पहा. ढोबळी मिरची करण्यासाठी मी इथे 5 ढोबळी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मी इथे चिरून पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्यानंतर ताटामध्ये मी इथे 5-6 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. 2 चमचे तिळाचा कूट घेतलेला आहे आणि 1 चमचा मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे भाजून. 1 चमचा मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे जे अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर जे बारीक केलेलं असतंय ते घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे घरगुती मसाला घेतलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. ते आपल्याला छान अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर ना आपण ज्या ढोबळी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये हा जो मिक्स केलेला कूट आहे तो आपल्याला छान असा त्यामध्ये भरून घ्यायचा आहे. सगळ्या मिरच्यामध्ये असाच मध्यभागी कूट आपल्याला छान असा भरून घ्यायचा आहे. सगळा कूट भरून झाल्यानंतर ना आपल्याला कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 2 पळी तेल घालायचं आहे. मोहरी आणि जिऱ्याची खमंग अशी फोडणी द्यायची आहे आणि आपण ज्या मिरची भरून घेतलेल्या होत्या त्यामध्ये एक एक करून त्यामध्ये टाकायच्या आहेत. ते छान असं परतून घ्यायचं आहे. 5 मिनिटं परतून घेतल्यानंतर ना त्यामध्ये 1.5 तांब्या पाणी टाकायचं आहे. ढोबळी मिरची शिजायला थोडा टाईम लागतो त्यामुळे त्यामध्ये 1.5 तांब्या तरी पाणी टाकायचं म्हणजे ती छान अशी शिजून निघते आणि सगळा कूट हा एकजीव होऊन निघतो. ती छान अशी आटवून द्यायची आहे. त्यामध्ये थोडंही पाणी ठेवायची नाही. ती एकदम खमंग आणि चवदार अशी ही ढोबळी मिरची लागते. तुम्ही पाहू शकताय मी खूप छान पद्धतीने सिंपल साध्या पद्धतीने ढोबळी मिरचीची रेसिपी सांगितलेली आहे. तुम्ही पण झटपट अशी ढोबळी मिरचीची रेसिपी बनवू शकताय. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी खूप सोप्या साध्या आणि सिंपल पद्धतीने तुम्हाला भरून केलेली ढोबळी मिरची दाखवली आहे.